लगेचच आपण मैदानाकडे जायचं आहे। आजच्या दिवसातील सेकंड क्वार्टर फायनल पाहायला मिळतोय। दोन्ही मातब्बर संघ एकमेकांसोबत असतील। प्रियालजी पाटील यांना सांगितलं की एकानी 86 चेस केल्यात तर एकानी 97 धावसंख्येचा टार्गेट प्रतिस्पर्धी टीम पुढे ठेवला होता। खरं तर एकीकडे आपण पाहू शकाल घडसोली मधून उमेश सारखा मिडल ऑर्डरला खेळणारा सुद्धा खेळाडू धडकला गेला, तर दुसरीकडे हॅलो सर, या मॅच मध्ये खास करून किरण पवारचा फार मोठा फॅन आहे अल्केश म्हात्रे, मॅन फ्रॉम केलवणे, आणि या त्याच्या चाहत्यानं अक्षरशः त्याचा टॅटू केलाय आपल्या हातावरती, त्याच्या बलदंड शरीरावरती किरण पवारचा, आणि तो इथं उपलब्ध आहे। त्याची मॅच पाहण्यासाठी तो फार दूरवरून प्रवास करून आलाय या मॅचेस साठी आणि किरण पवार साठी। तो खूप साऱ्या शुभेच्छा आहेत टीम माही 11 सावले ओटो कॉम्बॉक्स पंडित सर। यस, मला या सीझनला आठवतोय ज्या वेळेला किरण पवार मोठीजुई प्रीमियर लीगच्या गतवर्षीच्या पर्वासाठी ऑक्शनला आला आणि तेव्हापासून या उरणमधील कैक चाहते या किरण पवारच्या सोबत एक सेल्फी घेण्याचा अट्टाहास असतोय। तोच किरण चेंडूची तपासणी करतोय 7707 खरं तर जर्सी क्रमांक आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल कार्यक्रमातून प्रस्थान करताना दिसत आहेत आमचे UPLचे आयोजक आणि 3D आर्टिस्ट केतन खुटले आणि प्रियाल पाटील। चला या ठिकाणी अगदी आपल्याला आजच्या रजनीतीला सेकंड लास्ट सामना आहे, क्वार्टर फायनलचा सामना। याच्यातून जिंकणारा संघ आजच्या रजनीतील सुपर 5 साठी क्वालिफाय होण्यासाठी जाईल। 9व्या टीम सोबत 2 हात करणार किरण पवार चेंडूची तपासणी करतोय, किंबहुना चेंडू कसाही असेल तरी त्यातील अगदी ते गुण तपासून चेंडू निवडला जाईल आणि त्याच्यानंतर दिला जाईल पंचांकडे खेळण्यासाठी योग्य चेंडू। त्या चेंडूची निवड झाली आणि आपण पाहू शकाल इथं मात्र परत एकदा जरी टॉस सावले संघ जिंकला असता तरी फलंदाजीच घेणार होता। इथं मात्र त्यांच्या मनाचा निर्णय फक्त टॉस, आणि टॉस साठी आपण पाहू शकाल कंपल्सरी चेसिंग असल्या कारणानं इथं मात्र निश्चितच प्रतिस्पर्धी टीमला सर्व धावसंख्या चेस करणं गरजेचे असणार आहे। तर संदीप पाटील प्लीज त्यांना स्पीडअप करायला सांगा। किंबहुना आजच्या रणनीतील एक महत्त्वपूर्ण सामना, 3 षटकांचा सामना, 18 चेंडूंचा खेळ आणि 18 चेंडूंमध्ये आपल्याला कितीशा धावसंख्या उभाराव्या लागतात। हॅलो, या ठिकाणी सनी भोईर कोटनाका या ठिकाणी उपस्थित यांचेही आम्ही या मंडळाच्या आयोजक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांनी या स्टेजवर यावं अशी विनंती करतोय। तर चला या मैदानाकडे जाऊया। पहिलं षटक हाताळतोय घनसोली संघाकडून आलेला तुषार गोलंदाजी तर फलंदाजी मार्क वरती असेल किरण पवार। ज्या किरणच्या बॅट मधून चौफेर फटकेबाजी आणि म्हणूनच उल्लेख केला ग्रामीण क्रिकेटला त्या उच्च स्तरावरती घेऊन जाण्यासाठी किरण पवारनं केलेलं काम कैकांच्या त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत खरं तर, आणि अगदी त्या फॉलोअर्स मधून उरणचे फॉलोअर्स आज किंबहुना लाईव्ह टेलिकास्टिंगने त्याचा खेळ पाहत असतील या उरणच्या नवीन शेव्याच्या शांतेश्वरी मैदानावरती। अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न, तुषार तेवढाच मातबर गोलंदाज नवी मुंबईकडून आला आणि इथं मात्र गोलंदाजीसाठी पहिला चेंडू फेकतोय, पहिला चेंडू निर्धाव। वैयक्तिक कोट्यातील अतिशय सुरेख आणि या कोट्यातील सुरेख चेंडू फेकल्यानंतर आपण पाहू शकाल अतिशय सुरेख स्टेटिट केला होता। इथं मात्र परत एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र आता मात्र हे सरफेसवरील सर्जिकल स्ट्राइक थांबवावी लागेल, किरण पवारला एअर स्ट्राइक करावी लागेल। खरं तर हवाई स्ट्राइक करावी लागणार आहे, मोठे फटके घ्यावे लागतील, कारण डू ऑर डाय सामना, करो या मरो सामना असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही प्रतियोगितेतील। आणि आपण पाहू शकाल स्टेटेट केलेला चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर गेलेला कणकणीत चौकार। तीन षटकांचा सामना असताना आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 1 चौकार लगावला गेला स्वतःनं आणि स्वतःच त्याचबरोबर संघाचं खातं उघडलं तोच किरण पवार। फलंदाजी मार्क वरती सज्ज, तुषारच्या 4थ्या चेंडूचा स्वीकार करेल। पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेनं, दुसरा चेंडू खरं तर
शॉर्टॉनला घणसोली संघ, तसं पाहिलं तर मनोज वैती यांना पुरस्कृत केलेला संघ. ओ कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. खरं तर अगदी आडव्या पट्ट्यात जाण्याचा प्रयत्न होता, निश्चित प्रयत्न सफल ठरला. चेंडू सरळ शरीरयष्टीला आदलला जातो आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता. अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्र क्लिअर केलंय. जाणार आपल्या बॅट मधील आलेला या षटकातील दुसरा चौकार. 2 चौकार लगावले गेले आतापर्यंत. किरण पवारच्या बॅट मधून जर आपण पाहू शकाल तर 2 चौकार आले. या 2 चौकारांनी धावसंख्या वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती 8. शेवटचा चेंडू असावा तुषारचा घनसोली मधील. वेदांत 11 घनसोली. अतिशय सुरेख फाईन लेग, क्षेत्र केलंय क्लिअर. जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स आलेला. ब्रँडेड सरपंच ट्रॉफी मधील एक चौकार. 3 चौकारानं या षटकाला जसं रूप हवं, जसा आकार हवा तसा आकार दिला. 3 डॉट 3 चौकार. आता धावसंख्या धावपटलावरती आहेत 12. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आमचा ग्रुप या आयोजक 12 के बाद आहे. खरं तर 3 समसंख्या, एकीकडे 12 चेंडू अजून शिल्लक, 12 धावसंख्या धावपटलावरती आणि आयोजक म्हणून 12 के बाद ग्रुप. आता या ग्रुपचं नाव 12 के बाद का? येस, खरं तर तोच 12 के बाद ग्रुप आहे. शिवसेना शाखा नवीन सेवा व 12 के बाद ग्रुप. आणि निश्चितच राजेंद्र गरज साहेबांचा तो ग्रुप 12 के बाद. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल षटकवीर. गोलंदाजी मार्क वरती असणारा नवीन गोलंदाज अनुराग. जलद गतीचा गोलंदाज. 15 ते 20 पावलांचं किंबहुना रनअप असेल. परत एकदा शेकोटी पेटवणाऱ्यांना एक महत्वाची सूचना. आता मात्र याची अडचण होऊ लागली. हवेमध्ये आर्द्रता कमी असल्या कारणानं अशा प्रकारचा धूर खरं तर हवेत उंच ठिकाणी जात नाही, खालच्या स्तराला जमिनी लगत राहतोय. त्याचा त्रास खेळाडूंना आणि इतर खरं तर संयोजकांना होईल. कॉर्पोरेट सहकार्य फार महत्वाचं आहे. आणि इथं मात्र आपण पाहू शकाल अनिकेत अनुराग गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. पंचांच्या उजव्या हातानं राऊंड द विकेटनं मारा करतोय. फलंदाजी मार्क वरती सज्ज संकेत. सावलेश्वर सावले संघाचा संकेत. 6 चेंडू नॉन स्ट्राइक एंड कडे राहिला. आता स्वतःचं खातं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय सुरेख. ओ अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी तेवढी निष्णात तरबेज, तेवढीच मात्र या ठिकाणी यष्टीरक्षक म्हणजे पाहायला मिळालं ते उत्तम यष्टीरक्षक. इथं मात्र निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या षटकातील सुद्धा पहिला चेंडू निर्धाव गेलाय. दुसऱ्या षटकात दुसरा चेंडू निर्धाव गेला होता. तीच पुनरावृत्ती होईल का आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. अनुराग टू. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. बॉलर गोलंदाज मात्र या वेळेला मिस करतोय चेंडूला. तोपर्यंत 1 धावसंख्या पलून काढली. 1 धावसंख्याने 1 धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 13 लॉस ऑफ नॉन विकेट्स. 13 धावसंख्या धावपटलावरती आहे. आणि आजच्या या स्पर्धेतील आपण अनुभवतोय या रजनीतील सेकंड लास्ट मॅच उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना. जिंकणारा जाईल थेट आजच्या रजनीतील सेमीफायनलला आणि त्यातून जिंकणारा सुपर 5 साठी क्वालिफाय होईल. अतिशय सुरेख लॉंग स्टॉप गाठणार का? चेंडू सीमारेषेच्या लगत जातोय, पलतोय, धावतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केल्यात. नो अवांतर स्क्वेअर 2+1 खरं तर इज इक्वल टू 3. 3 धावसंख्या बोनस स्वरूपात प्राप्त होत आहेत. धावसंख्या 3 न वाढल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती 16च्या घरात. फ्री हिट असणार. मुभा दिली जाईल.
या ठिकाणी अगदी पाहू शकाल पुढचा चेंडू अर्थात चौथा चेंडू घेऊन येईल तिसरा फ्रीट आहे मुभा दिली जाईल सवलत दिली जाईल फक्त फलंदाजाला अतिशय सुरेख यावेळेला चेंडू जाईल सीमा रेषेलगत मात्र चेंडूला प्रतिम क्षेत्ररक्षण ज्या ठिकाणी मिळू शकतो त्या 6 इथं मात्र चेंडू अडवला 2 धावसंख्या पूर्ण केल्या आणि 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 नवादारल्या गेल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराना नमुना पाहायला मिळाला नाव आहे उमेश म्हात्रे गेल्या मॅचचा हिरो ठरला होता तोच मात्र यावेळेला क्षेत्ररक्षणामध्ये तरबेज ठरताना दिसतोय किंबहुना मधल्या फळीत खेळणारा हा घनसोली संघाचा वेदांत 11 घनसोली मोहन वैती सरांचा संघ आणि इथं आपण पाहू शकाल की ज्या संघाने आतापर्यंत केलेली कुशल कामगिरी पाहिली स्वतः कर्णधार नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं किरण पवार सारख्या मातब्बर फलंदाजाला अजूनही थांबून ठेवले असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही अनुराग टू किरण अतिशय सुरेख शॉट मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फेल झाली का होणार इथं निश्चितच आणि आपल्या संकेत होतोय धावचीच्या स्वरूपात बाद संकेत परतला जाईल बॅक टू पॅव्हेलियन किंबहुना पहिल्या सामन्यात कमरेला थोडासा दुखापत झालेला संकेत या वेळेला मात्र सलामीसाठी गेला होता आणि सलामीला संकेतनं 2 चेंडू फेस केले 3 आणि 3 चेंडूंमध्ये 1 धावसंख्या देऊन स्वतःच्या नावावरती घेऊन तंबूच्या आसऱ्याला परतताना दिसतोय त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय अक्षय पवार किरण पवार अक्षय पवार अक्षय काय फक्त क्रिकेटच उत्तम खेळतोय असं नाही जन्माष्टमीच्या गोविंदा पथकातील अगदी टॉपच्या थराला असणारा अक्षय या वेळेला टॉपचे षटकार ठोकताना पाहायला मिळाला किंबहुना क्रीडा क्षेत्रातून क्रिकेट हेच त्याचं व्यासंग नाही तर अक्षय पवार कैक वेळा मोठमोठ्या त्यांच्या सावळेश्वर सावळा गोविंदा पथकातून टॉपच्या थरावरती आपल्याला अक्षय पाहायला मिळेल असा हा बहुआयामी अष्टपैलू आहे हो अतिशय सुरेख इथं मात्र निश्चितच चेंडू जाईल सीमारेषेच्या आरपार आलेला माजी आमदार सरपंच ट्रॉफी मधील एक ब्रँडेड दर्जेदार षटकार खरं तर या ठिकाणी नाही फील्ड डिसिजन आता पाहू शकाल आपण या षटकाराच्या साहाय्यानं धावसंख्या वधारली धावसंख्या धावपटलावरती 25 धावसंख्या धावपटलावरती आहेत वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळताना या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू अनुरागच्या खरं तर रनअपचा जर विचार केला तर त्याच्या रनअप प्रमाणे त्याचा स्पीड नाही व्हेरिएशन आहे बदल आहे शेवटचा चेंडू 25 धावसंख्या धावपटलावरती 25 दुसऱ्या षटकातील लास्ट बॉल लास्ट डिलिव्हरी अनुराग टू किरण पवार आणि निश्चितच इथं मात्र आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न थांबवून ठेवला अनुरागला किरणला अनुरागनं 2 षटकांचा खेळ संपला धावसंख्या धावपटलावरती 25 तिसरं षटक कोण घेऊन येणार ती नजाकत एका हातानं खरं तर फटके घेण्याचे जे कौशल्य अक्षय पवार कडे किरण पवार कडे जे आहे ते निश्चितच या मैदानावरती तमाम क्रीडा रसिकांमधून त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळेल का आणि अशा किरण पवार याच्या बॅट मधून आतापर्यंत किरण 10 चेंडू 11 चेंडू खेळला आणि 23 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती आहेत या 23 धावसंख्येमध्ये एक षटकार आहे 2-3 चौकार आहेत 2 दुहेरी आहेत आणि एक एकेरी आहे अक्षय अजून स्वतःला खातं उघडायचं आहे तोच अक्षय पवार पंचांकडून गाठ घेतोय शेवटचं षटक आहे या सत्रातील लास्ट ओव्हर शेवटच्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती विनीत वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील शेवटचं लास्ट काटेरी मुकुट खरं तर परिधान करून हे षटक हाताळणं म्हणजे किंबहुना करिअरला एक वेगळी कलाटणी तरी देता येऊ शकतोय किंबहुना कैकांचं करिअर लेफ्ट आर्म
राईट आर्म राऊंड द विकेट. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. इथं काय होणार? झेल पकडला जाईल का? अक्षय पवार 0 धावसंख्येवरती. या वेळेला सावलेश्वर सावला 1 मोर विकेट डाऊन. अक्षय पवार बॅक टू पॅव्हिलियन. सूर गवसला नाही अक्षयला. आणि अक्षय या वेळेला मात्र निश्चितच बॅटची टायमिंग व्यवस्थित झाली नाही चेंडूवरती. इथं मात्र चेंडून वरती उचली घेतली. 0 धावसंख्येवरती परतला. अतिशय नाराज अवस्थेमध्ये त्याच्या चाहत्यांना मात्र थोडासा नाराज करून डगआउट मध्ये परतताना दिसतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज अनिकेत केदारी. गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज शेवटचं षटक घेऊन आला. नाव आहे विनीत पाटील. विनीत पाटीलनं पहिला चेंडू फेकला. 1 डाऊन. इन ॲट नंबर 3 वरती येणारा अक्षयला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. आपल्या कोट्यातील पहिल्या चेंडूवरती एक मोठी सफलता प्राप्त केली. 25 धावसंख्या धावपटलावरती आहेत. परत एकदा असंच थांबविलं तर विजयाचा रस्ता मोकळा होईल. परंतु अजूनही नॉट स्ट्राईक एंडकडे पाहिलात तर एक हार्ड हिटर आणि निश्चितच टेनिस क्रिकेट मधील एक अडल पद आहे. ध्रुव तारा आहे. नाव आहे किरण पवार. किंबहुना चाहत्यांची मन जिंकणार का? बॅट मधून एक हाती फटका मोठा घेईल का? आणि या वेळेस निश्चितच अतिशय सुरेख पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलेला चेंडू. या वेळेस चेंडू निश्चितच जातोय एक्स्ट्रा कव्हर कडे. एक धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 26च्या घरात 26 गुणपटलावरती गुणतालिकेवरती 26 धावसंख्या येत आहेत. अजूनही किरण पवार स्ट्राईक रोटेट केली. नवीन आलेला फलंदाज अनिकेत केदारी यांना मात्र स्वतःचं खातं 1 या धावसंख्येने उघडलं. आता मात्र फुल टॉस चेंडू. कर्पूस समाचार. आणि या वेळेला निश्चितच येतोय किरण पवारच्या बॅट मधील या इनिंग मधील खणखणीत दुसरा षटकार. 26 आणि 6 32 धावसंख्या धावपटालावरती लागल्या जात आहेत. 32 32 त्यामध्ये 2 चौकार. खर तर मला वाटतोय 3 चौकार 2 षटकार 1 दुहेरी 1 एकेरी वैयक्तिक प्रीमियर लीग मधील कैक कसलखंडचा मैदान असेल, शिरडोनचा मैदान असेल आणि त्याच्यानंतर आता स्वतःचा अगदी पेठ मधील तो मैदान असेल. या मैदानावरती ज्याची फलंदाजी पाहण्यासाठी अनेक फॉलोअर्स असतात. आज खरं तर या फलंदाजीतून आतापर्यंत 3 षटकार 3 चौकार लगावतोय. धावसंख्या स्वतःच्या 35 आहेत आणि आतापर्यंत मला वाटतोय 70,000 व्ह्यूज या आपल्या पीटीसी लाईव्ह चॅनलला. अतिशय सुरेख का नसू शकतील इथं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. येतोय हा मात्र खणखणीत षटकार आणि अगदी प्रयत्न उत्तम होता. बॅलन्स कुठेतरी साधला गेला नाही आणि या वेळेस निश्चितच झेल पकडला होता. परंतु किरण पवार याच्या मात्र फटक्याने 6 धावसंख्या दिल्या. सत्र संपलं गेलं. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 46 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 18 चेंडू 46 धावा.
कशा प्रकारे खरं तर पूर्ण करतील पाहू शकाल आपण झटपट अगदी लगेचच सावळेश्वर सावला संघ ट्रॅव्हल होतोय. ज्याप्रमाणे अगदी सर्व घटकांना आयोजकांना वेळ होतोय तसा खेळाडूंना सुद्धा वेळ होतोय. उद्याही सकाळी मला वाटतोय सावळेश्वर सावळा किंवा वेदांत 11 घनसोली मोहनजी वैती यांचा संघ सुद्धा कुठेतरी खेळण्यासाठी स्पर्धेत असेल. मग अपुरी झोप त्यातूनच खरं तर मैदानावरती असणारी त्यांची जी खरं तर जी पॉवर ताकद आणि त्याचबरोबर त्यांना असणारा मैदानावरती तो खेळ दाखवणं, ज्याप्रमाणे अगदी निश्चिंत आराम करून आल्यानंतर जसा खेळ खेळायला मिळतो तसा मिळणार नाही. याच्यासाठी वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. कुठेही जाऊ नका. 18 चेंडू 46 धावांचा पाठलाग कसा केला जाईल मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय प्रियाल पाटील. देवी का फोन है ना? फोन और किसका दूसरे का आना चाहिए क्या? अच्छी बात है. हाँ ये बताने वाली चीज है जाने दो ना, जिसको जाने का जाने. हेलो छोड़ो, आपके एरिया में आ गया. सेहेचाळीस झाले, 47 करायचे आहेत. 47 रन्स ऑन बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतात. सातत्य टिकवलंय या मैदानावरती या संघानं. माई 11 सावळे या संघानं पहिल्या मॅच मध्ये 98 केल्यात. या मॅच मध्ये 47 करायचे आहेत. टीम वेदांत 11 घनसोली या संघाला. घनसोली या संघानं मागच्या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 49 केल्या होत्या, तर त्या संघाला 3 षटकामध्ये आता 47 करायचे आहेत. 47 रन्स रिक्वायर्ड इन ओनली 3 ओव्हर्स 18 बॉल्स. मॅच मध्ये मजा येईल. या मॅच मध्ये टफ फाईट पाहायला मिळेल. या मॅच मध्ये प्रत्येक बॉल वरती ट्विस्ट असणार आहेत. जोडी पाहायला मिळते. पहा निवड बदलली आहे. पहिल्या मॅच मध्ये ज्या जोडीनं काम केलं होतं ना त्या फलंदाजांना सुद्धा त्याच वेळी पडवण्यात आलाय. आपण पाहायला मिळतोय फलंदाज राहुल शेट्टी आणि निखिल मडवी, 2 कुटुंबातील 2 स्टार. त्या गावातील फार मोठं नाव असा हा घनसोली गाव तो आज या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. वेदांत 11 घनसोली मनोज वैती यानं पुरस्कृत केलेली ही टीम. पहिल्या मॅच मध्ये शेवटच्या 2 षटकामध्ये काय जल्लोष पाहायला मिळाला. किती कॉन्फिडन्स होतं या टीमला त्या 2 फलंदाजांबद्दल की ही मॅच निघू शकते, ही मॅच काढू शकतात. 6 बॉल 29 असताना सुद्धा कुठली तडजोड नाहीये. अगदी तुटून पडलेला तो संघ, तो प्लेयर, आणि ती मॅच मात्र काढून दाखवली. 2 बॉल 5 असताना सिक्सर लगावला आणि त्या मॅचला मात्र वेदांत 11 घनसोली या संघानं विजयश्री मिळवून दिली आहे. तर या मॅच मध्ये समोर नवीन संघ आहे, नवीन लढत आहे, नवीन फलंदाज होते आणि त्यांना गोलंदाजी करताना 46 दिल्यात, 47 करायचे आहेत आणि 47 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी राहुल आणि निखिल अशी जोडी पाहायला मिळते. या 2 फलंदाज या 2 संघांमधील मतभेद दूर करतील. या मॅच मधील जे काही दावे आहेत ना ते 2 फलंदाज ठरवतील. तिथून मात्र सावळेश माही 11 सावळे हा संघ या 3 षटकांमध्ये त्या धावसंख्या वाचवताना पाहायला मिळतील, डिफेंड करताना पाहायला मिळतील, त्या धावसंख्या योग्य ठरवताना पाहायला मिळतील. पण या मॅच मध्ये बॅटिंग करणारा संघ मागच्या मॅच मध्ये त्या मॅचचा सुपर ठरलेला त्यानं 36 धावसंख्या केल्या होत्या. 10 बॉल मध्ये उमेश म्हात्रे तो डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. राहुल शेट्टी याच्याकडे फार मोठं लक्ष आहे. या मॅच मध्ये तो जर खेळला तर जास्तीत जास्त बॉलचा सामना केला तरी मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत चांगली रंगात पाहायला मिळेल आणि तो राहणं फार महत्वाचं आहे टीम वेदांत 11 घनसोली या संघासाठी. चला राहुल शेट्टी ऑन स्ट्राइक, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिलं षटक घेऊन येणार किरण पवार, रायगडचा हा सुपरस्टार ज्यानं आखाती देशात जाऊन सुद्धा आपली फलंदाजी केली, गोलंदाजी केली आहे. पूर्ण देशभर प्रवास करत आज मात्र नवीन शिवेच्या मैदानावरती तो पाहायला मिळतोय. किरण पवार
पहिला बॉल हिट केला सरळ दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल सीमा पार संदीप सरांचा इशारा हा येतोय 47चा पाठलाग करणारा चौकार नारळ चांगला फुटलाय सुरुवात चांगली झालीये चौकार आलाय मॅच टर्न झालीये 17 चेंडू 43 ची गरज दुसरा बॉल पहा गती बदलवली जागा बदलवली पहिल्या बॉल वरती फलंदाजाला थोडीफार मुभा मिळाली कारण बाहेरच्या दिशेने बॉल होता अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न किरण पवारचा आणि त्या बॉल वरती सरळ दिशेने स्ट्रेट हिट केला आणि या बॉल वरती बॅट्समनला स्ट्राइक टायमिंग कमी मिळालं कारण स्ट्रेंथ चांगली होती बॉलचा जी जागा होती टाकण्याची ती सुद्धा योग्य निवड होती किरणची आणि किरणनं ते बॉल चांगला टाकलाय या बॉल वरती धावसंख्या येणार नाहीये बॅट्समनला केलाय शांत आणि इथून मात्र तुर्तास दिली धावसंख्येला रजा आणि इथून मात्र पुन्हा सुरुवात करणार त्या षटकाला 2 बॉल मध्ये झाले 4 धावसंख्या करायच्या 47 हा बॉल ऑफ वॉली होता इथून मात्र बॉल निसटलाय रक्षकाकडून पहा वाईट +1 2 धावसंख्या अगदी योग्य दरात मुबलक वेळेमध्ये मिळाल्यात आणि मोफत सुद्धा मिळाल्यात ही गरज होती आणि एक निर्धाव चेंडू या मॅचला टर्न करू शकतो आणि या मिळाल्या मोफत धावसंख्या या शेवटच्या षटकात राहिलेल्या धावसंख्येने डिफेंड करण्यामध्ये थोडीफार अडथळा करू शकतात एक चुकी क्रिकेटमध्ये फार महत्वाची ठरते मागच्या मॅच मध्ये गोठवली टीमने केलेली चुकी ही त्यांना फार मागा ठरली बदल झालाय परंतु बदल योग्य ठरलाय स्ट्राइक चेंज झाली किरण पवारने चांगला बॉल टाकलाय क्वालिटी दाखवली आहे त्याच्याकडे असणारी व्हेरिएशन्स त्याच्याकडे असणारा गोलंदाजीचा दांडगा अनुभव आणि मोठमोठ्या मॅचेस मध्ये अगदी व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळत असताना जो काही करिश्मा करतो ना तो यावेळी पाहायला मिळतोय हा बॉल जागा चांगली आहे फलंदाज बॉल चालला ऑन साइडला आणखीन एक चौकार सुरुवात झाली आहे मागच्या मॅच मध्ये सुद्धा किरण पवारने 17 धावसंख्या खाल्या होत्या या मॅच मध्ये सुद्धा तशाच धावसंख्या खाताना पाहायला मिळतोय आतापर्यंत या षटकामध्ये धावसंख्या दिल्यात 10 4 बॉल झालेत 2 फलंदाजांना 2 बॉल केले 4 धावसंख्या केल्यात परंतु वाईटच्या स्वरूपात 2 धावसंख्या ज्या आल्यात ना त्या थोड्याफार अडथळा करतात या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ संपलाय धावफलकावर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10 लागल्यात 2 बॉल शिल्लक आहेत स्ट्राइक वरती आपण फलंदाज पाहतोय निखिल लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड बॉलर फटका मारलाय टायमिंग चांगला मिलन चांगला आणि जिथं मिलन आहे ना तिथं उत्पत्ती आहे आणि उत्पत्ती केली आहे 6 धावसंख्येची आसमानी ठोला पाहायला मिळतो बॅट मधून काय बॉल होता त्या बॉलला काय फ्लो दिला बॅटनं चांगला पिक केला बॉलला हुशारीने खेळला ऑन साइडला खरं तर लॉंग ऑफला 2 क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांनाही न जुमानता तो फटका खेळून काढला अप्रतिम शॉट सिलेक्शन इट्स अ बिग 6 6 धावसंख्या आल्या 16 झाल्यात हा फुल टॉस आहे हायटेड डिलिव्हरी इट्स अ बिमर बॉल सीमा रेषेकडे पाहता पाहता फील्ड केला 2 झाल्या तिसरीचा प्रयत्न सामन्याला कलाटणी इथून मात्र मॅच मध्ये येईल ट्विस्ट इट्स अ नो +3 टोटल धावसंख्या 4 आणि धावसंख्या वाटचाल करतात 20 रन्स ऑन बोर्ड एक बॉल अजूनही शिल्लक आहे हा त्या बॉल वरती तुम्हाला असणार फ्री हिट अगदी मोफत स्वस्त दरात राशन मिळेल या बॉल वरती सरकारी मुभा आहे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षक आहेत लगभग बॉल सुटेल की काय असं शेवटच्या क्षणाला वाटलं होतं टॉम अँड जेरीचा खेळ परंतु इथून मिळेल फक्त 1 धावसंख्या आणि 1 धावसंख्येने धावफलक वाढतोय वाटचाल करतोय वर्तमान काळात धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात या सामन्यातील दुसऱ्या सत्रात पहिल्या षटकाचा खेळ संपला जिथं पाठलाग करतोय वेदांत 11 गणसोली संघ 47चा आणि पहिल्या षटकात किरण पवारला ठोकल्यात 21 धावसंख्या का स्ट्राइक केली आहे सर्जिकल स्ट्राइक केली आहे षटकामध्ये
जो काही वचपा काढायचा होता ना मागच्या मॅच मधला, आपल्या इनिंग मधला, तो वचपा काढला या पहिल्या षटकामध्ये. 21 कुठून काढल्यात, 47चा पाठलाग आहे, 12 बॉलचा गेम शिल्लक आहे आणि अजूनही करायच्या 26. या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर पर्यंत काही सांगू शकणार नाहीये, काहीही होऊ शकतो. सध्या ही केस, ही मॅच सेशन कोर्टात आहे. इथून मात्र उच्च न्यायालयात जाणार आणि तिसऱ्या टप्प्यात आपण सुप्रीम कोर्टात पोहोचणार आहोत, म्हणजे तिसऱ्या षटकात. इथून मात्र सेशन कोर्टाचं काम संपलंय बाबूशा सर. त्यामध्ये चांगली वर्णी लागली या टीमला 21ची, अजूनही 26 शिल्लक आहेत, करायच्या 47. आता मात्र हा सामना उच्च न्यायालयात आलाय, जिथून मात्र जगदीश हा गोलंदाजी करणार आहे. 12 बॉल 26 स्ट्राइक होते बॅट्समन राहुल पालतोय. गोलंदाज आणि बॅट्समन मधील हे युद्ध या षटकामध्ये असाच चालू राहील का? शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये आहे, गोलंदाज जिंकला शर्यत. खराब फटका, खराब बॉल वरती खराब फटका आणि इथून लागतोय टीम वेदांत 11 या टीमला पहिला झटका. विजयाच्या जवळ जाता येत असतं जर या बॉल वरती फटका बसला असता, अगदी जवळ गेले असते. बॉल ही खराब होता, शॉर्ट पिच लाईन होती, पीक चांगला झाला नाहीये, कनेक्टिव्हिटी थोडीफार चुकली आणि कनेक्शन चुकलं ना तर मात्र तुम्हाला काहीच करता येत नसतो. तुमचा टेलिकास्ट चांगला होणार नाहीये, शॉट चांगले लागणार नाहीयेत आणि तेच झालंय. त्या बॉल वरती आपल्या टीमला जो षटकार पाहायला मिळाला पाहिजे होता, तिथून मात्र विकेट पाहायला मिळाली. विकेट झाला पहिला फॉलोअप. नवीन बॅट्समन उमेश म्हात्रे, कोण विसरणार या फलंदाजाला? आजच्या रजनीतील प्रभावशाली काम ज्या फलंदाजानं केलाय, अगदी चमकलाय, बरसलाय, प्रत्येकाच्या मनात भरलाय, नाव लक्षात राहिला. आणखीन काय पाहिजे? वैयक्तिक त्याने टीमसाठी काम केलं आणि तो म्हणालाही 86 करायच्या होत्या, 85 जरी मी केल्या असत्या आणि एक धावसंख्येने जरी माझी टीम हारली असती तरी मी हारलो असतो. परंतु ज्यानं शेवटच्या क्षणाला मॅच जिंकवली ना त्याला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे. हा आहे उमेश म्हात्रे, ही आहे त्याची ओळख. शॉर्ट बॉल पा, उमेशनं आपला अंदाज दाखवला. गोलंदाज चुकी करतोय, गोलंदाज चुकी करतोय, चुकीच्या बॉल वरती बॉल टॅप करतोय आणि अशा शॉर्ट पिच बॉल वरती तुम्हाला क्षमस्व नाहीये, माफी नाहीये, चुकी केली आहे. पहिल्या बॉल वरती विकेट मिळवली ती चुकीच्या मार्गाने आली होती. अनाधिकृत फटका होता, त्या बॉल वरती सिक्सर जरूर या फटक्याची आठवण त्या बॉल वरती होते आणि तो फटका उमेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अप्रतिम शॉट सिलेक्शन, शॉर्ट पिच होता, अगदी ऑन साइडला सहज मिड विकेटला पाठवून दिला. उमेशच्या बॅट मधून षटकार. 6 धावसंख्या आल्यात. या मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट आलाय, कारण आता मात्र धावसंख्या झाल्यात 27, बॉल शिल्लक आहेत 10, करायचे आहेत आणखीन 20, जिथून मात्र 16ची सरासरी होती प्रति ओव्हर मध्ये, ती आता मात्र बदलली आहे. आता 12ची सरासरी आली. 10 बॉल 20 ची गरज. हा बॉल हवेत आहे आणि इथून मात्र आणखीन एक विकेट, आणखीन एक ट्विस्ट. उमेश म्हात्रे षटकारानं केली होती डावाला सुरुवात आणि तो परतला, दुसऱ्या बॉल वरती झाला कॅच आउट. बॅक टू डग आउट. पावले परततील आणि परत त्या पावल्याना तो सांगत जाईल की या मॅच मध्ये मी शेवटपर्यंत हवा पाहिजे होतो. या पिच वरती माझा खेळ आणखीन काल प्रेक्षकांना पाहता आला असता. या धावपट्टीवरती मी आणखीन धावा करू शकलो असतो जर या फटक्यामध्ये कंट्रोल असतं. फार गरज होती. शॉर्ट पिच बॉल होता, तुमच्याकडे वेळ होती, जागा निवडायची होती, परंतु ताकदीच्या जोरावरती हा फटका खेळण्याच्या नादामध्ये मोह आवरताला नाहीये आणि म्हणूनच त्याला परतावा लागतोय. 6 धावसंख्येवरती तो परतलाय. नवीन बॅट्समन हितेश, अगदी कोपरोलीच्या इतिहासाची आठवण करून देणारी शरीरयष्टी पाहायला मिळते. हुबेहूब त्याच्यासारखी शरीरयष्टी, नावी हितेश आहे. उंची मोजमाप जर केलात तर 80% हितेश म्हात्रेच वाटतोय. हा हितेश पाटील आहे. नाव आणि शब्द एकामध्ये एखादा बदल झाला ना
100 रुपयाचा चेक तुम्हाला 1000 रुपयाचा बनू शकतो. तशा प्रकारचा हितेश जागेवर तो रितेश आहे. डाव्या हाताचा फलंदाज रितेश ऑन स्ट्राइक. 9 बॉल 20 धावसंख्या अजूनही करायच्या. 4 फटक्यांची मॅच. बॉल शिल्लक आहेत 9. गोलंदाजी मार्क वर आपला पाहायला मिळतोय जगदीश मस्कर. चौथा बॉल. शॉर्ट पिच होता. व्हाट अ पिकअप, व्हाट अ पिकअप. दिस इज अ स्कॉर्पियन 6. काय चाललंय या पिच वरती. जणू काही खेळपट्टी खेळाडूंच्या प्रेमात पडली आहे. ज्यानं बॅटिंगला सुरुवात केली आहे त्यानं मोठे फटके खेळलेत. ही ओळख आहे घनसोली टीमची. वेदांत इलेव्हन घनसोली या टीमनं काय खेळ केला या मॅच मध्ये सुद्धा. आता मात्र मजा आली आहे. कारण चौथ्या बॉल वरती ठोकला 6, दुसऱ्या बॉल वरती ठोकला होता 6. गरज होती 20 ची, आता गरज राहिली आहे 8 बॉल 14. 8 बॉल 14. शेवटच्या षटकात किरण पवार, अक्षय पवारच्या संघाने धावसंख्या जरूर केल्या, परंतु त्या धावसंख्या सुद्धा आता कमी पडताना पाहायला मिळतात. राजेंद्र गरज सर फार खुश आहेत. यशस्वी आयोजकच्या भूमिकेत ते पाहायला मिळतात. आणि त्यांच्या समोर आमचे गुरुवर्य नितीशजी पंडित सर फेरफटका घेतला, हलकासा पाहणी केली आहे, काहीतरी चर्चा झाली आहे. बोला काय 8 बॉल 14 ची मॅच. एक खराब चेंडू, एक मोठा फटका, एखादा बिग हिट, एखादी विकेट ही मॅच मध्ये भरपूर काही करू शकते. आणि या मॅच मध्ये तेच चित्र पाहायला मिळतोय. आणि टीम सावले संघाला, माही इलेव्हन सावले संघाला हे जरूर माहिती आहे, कारण अनेक टुर्नामेंटचा तजुर्बा त्यांच्याकडे आहे. आणखीन एक तसाच बॉल, दिशा भरकटली, रनआउटची दाट शक्यता, मोठी विकेट मिळू शकतोय. तेच घडलंय जे घडलं होतं उमेश म्हात्रेच्या बाबतीत, तेच घडलंय रितेशच्या बाबतीत. त्यांनी एक सिक्सर केला, नंतरच्या बॉल वरती झाला आउट. हा ही फलंदाज एक सिक्सर केला आणि तो ही झाला रनआउट. मॅच मध्ये ट्विस्ट. 7 बॉल 14 ची गरज. काय मॅच चालू आहे. चला नवीन फलंदाज हेमंत. खर तर या स्पर्धेमध्ये संपूर्ण आयोजकांचं फार मोठं यश आहे. ही स्पर्धा 12 के बाद या ग्रुपनं आयोजित केलेली दमदार स्पर्धा आहे. प्रत्येक वर्षाला नव्या रूपानं, नव्या उमेदीनं ही स्पर्धा आयोजित केली जाते. आणि या मॅच मध्ये खर तर 12 के बाद हा खरा शब्द जो शोभतो ना, तो राजेंद्र भगत गरज सरांना शोभतो. आणि या स्पर्धेसाठी विनामूल्य परीक्षण केले जाते. हाताचे इशारे येतील, परंतु इथं मात्र इशाऱ्यात घुमली आहे. कमबॅक केलं या गोलंदाजानं, नाव आहे जगदीश, आणि त्यानं कमबॅक केलाय या ओव्हर मध्ये. ही 4थी विकेट. आणखीन एक फलंदाज बॅक टू डग आउट. मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट. 6 चेंडू 14 ची गरज. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख यांच्या स्मृतीस अभिवादन करून नवीन शेवा गावाचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास. म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निशाणी आमची धगधगती मशाल. आणि या मशालीच्याच धगधगत्या रूपानं ही आयोजित केलेली स्पर्धा, ज्याचं नाव आहे आदरणीय माजी आमदार मनोहर शेठ भोईर व सरपंच सोनल निलेश घरत यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेली स्पर्धा 2025 हे प्रतिम आयोजन. आणि या आयोजकांमधील सर्वात दमदार काम आदरणीय निलेशजी घरत, त्यांच्या समवेत कमलाकरजी पाटील, दयालू शेठ भोईर, शैलेशजी भोईर, कृष्णाजी घरत, गणेशजी घरत, जगजीवनजी भोईर, दिनेशजी घरत, कुंदन शेठ भोईर
आणि निलेशजी दत्ताराम घरत. पहा मैदानामध्ये धुक्याची थोडी सादर पाहायला मिळते, हलकीशी लाट पाहायला मिळते. मॅच कडे टर्न करूया. अनेक घटक या स्पर्धेनं जोडलेत आणि खास करून या स्पर्धेसाठी संदीप पाटील सरांचा फार मोठा काम आहे. चला 6 बॉल 14 धावसंख्या 6 बॉल मध्ये नावा संघाचा कर्णधार इथे उपलब्ध राहायचा आहे. चला या लवकर. 6 बॉल 14. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला चाललाय. फटक्यामध्ये सिलेक्शन चांगलं नाही, टायमिंग चांगलं नाहीये. 1 धावसंख्या झालीये. 5 बॉल 13ची गरज. मैदानामध्ये असं दृश्य वाटते ना राजेंद्र सर की अश्रुदूर फेकलाय की काय, तशा प्रकारचा सीन क्रिएट झालाय. ही मॅच उरण मध्ये आहे की ही मॅच मनाली मध्ये आहे, परंतु कुल्लू कोण होणार या मॅच मध्ये. उलटाच बॉल ऑन साइडला चाललाय. क्षेत्ररक्षक निवडलाय. चांगली फील्ड केली आहे. दबाव जरूर आहे, परंतु चला अंपायर्स रिव्ह्यू आहे. हा बॉल फेअर आहे की नो आहे एक घोषित केलं जाईल. नक्कीच आपल्याकडे निर्णय दिला जाईल. पण मॅच मध्ये काय चाललंय. 8 बॉल 14ची गरज असताना दोन्ही बॉल वरती 2 विकेट्स आणि त्यानंतर या मॅच न फासा बदललाय, काटा बदललाय आणि या मॅच न टर्न केलाय. आता येऊन थांबली आहे सध्याच्या घटकेला. 4 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल वरती सिंगल आल्यात बाबूशा सर. 4 बॉल मध्ये 12 आल्यात. त्या 12च्या वाढतील का घटतील का त्यासाठी हा नट्टासा निर्णय आणि 12 की बाद हा ग्रुप आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुरक्षित आहे बॉल. खर तर हा बॉल जरूर नो वाटत होता, परंतु त्याचं दृश्य असं आहे की अर्ध्यावट नंतर तो बॉल खाली येताना पाहायला मिळतो, त्याची गती खाली येताना पाहायला मिळतोय. म्हणूनच हा नो बॉल नाहीये, सुरक्षित बॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 1 धावसंख्या आली आहे. 4 ला 12. 4 चेंडू 12ची गरज. 4 चेंडू 12ची गरज. वेदांत इलेव्हन गणसोली की माही इलेव्हन सावले. विवेक फटका मारला, हवेमध्ये संचारतोय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल चालला. अधिक थांबून चीना पोहोचणार नाहीये. प्रयत्न ठरलेत असफल आणि बॉल चालला ओव्हर द रो. सीमा रेषा पार येतोय चौकार. 3 बॉल 8. 3 बॉल 8. लागेल कुणाची वाट या रात्रीला आणि कोण पकडणार घरची वाट. पण होत आली आता मात्र उद्याची पहाट. 3 बॉल 8. स्ट्राइक वरती बॅट्समन आपण पाहतोय आशिष. एक सिंगल केली आणि आता चौकार पाहिला आपण. नुकताच तो फटका पाहायला मिळाला. 3 बॉल 8ची मॅच. हा फटका फसला हवेमध्ये. सुटलाय बॉल. 1 झाली. दुसरीची गरज. पाहता पाहता दुसरी होईल का तीही झालीये. काय खेळ पाहायला मिळतोय. 2 झाल्यात. नशीब बदललेत. या मॅच ने काटा बदललाय. या मॅच ने सगळ्यांची वेळ बदलली आहे. आणि या मॅच मध्ये खर तर पंडित सर आमचे प्रसाद भोईर सर नक्की सांगतात ही मॅच आता खुणावती आहे. 2 बॉल 6ची गरज. 2 बॉल 6ची गरज. प्रेक्षकांना सामना आवडला असेल ना तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 2 बॉल 6ची गरज. काय मॅच आहे. 47ची गरज होती. पहिल्या षटकात 21 झाल्या होत्या. लक फॅक्टर आहे गणसोली संघाचा. या टुर्नामेंट मध्ये फायनलिस्ट राहिलेले आहेत आणि या मॅच मध्ये ऍटलिस्ट ते विन होतील का. त्यांच्या विरोधात आहे माही इलेव्हन सावले. 2 बॉल 6. विवेक उलटाच बॉल ऑन साइडला चालला. क्षेत्ररक्षक आहेत. थोडं पंबल करण्याचा प्रयत्न. बॉल 1 बॉल 4ची मॅच.
काय सामना आलाय, चुकी झाली निखिल कडून, पाहत राहिला विकी आणि 2 फलंदाजांना धावसंख्या चोरवली चिकी, 2 पलवल्यात. पहा पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अशीच गरज होती. बेलापूर या ठिकाणी 1 बॉल 4 ची गरज. काढल्या काय 1 बॉल 4. काय झालंय, एक क्षणाला ज्या चुक्या केल्यात ना टीम सावली ना, माही 11 सावले ना, त्या आता महागात पडल्यात. त्या धावसंख्या आता मसाल्यासारख्या तिखट वाटू लागल्यात. त्या धावसंख्या आता लवंगी मिरची प्रमाणे अगदी लाल व्हायला लागल्यात. कारण मॅच आहे 1 बॉल 4 ची. कदाचित ही मॅच बाबूशा सर 1 बॉल 7 1 बॉल 8 आलीच ती. टीम नावा आलेली आहे. 1 बॉल 4. हा बॉल पडेपर्यंत सगळ्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे. फार यशस्वी सामना. 1 बॉल 4 ची गरज. चला सावले की घनसोली, फटका मारलाय, विजय घनसोलीचा ठरलाय. पठ्ठ्यानं मॅच जिंकवली आहे. लक फॅक्टर आहे, लक फॅक्टर आहे, लक फॅक्टर आहे. नशीब बलवत्तर आहेत या संघाचे. डिपेंडिंग चॅम्पियन अजूनही चॅम्पियनच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतील. पण इथं मात्र पहिल्या मॅचचं रूपांतर दुसऱ्या मॅच मध्ये. ही मॅच षटकारनं संपवली आहे आणि या टुर्नामेंट मधून आजच्या दिवसातून मी या स्पर्धेला ठोकतोय राम राम. स्पर्धा अशीच सुरळीत चालू राहणार. आणखीन एक मॅच आहे या मॅच मधील बॅलन्स, ती पाहणार आहोत आपण. नावा विपक्ष टीम वेदांत 11 घनसोली. पण मी या मॅच मधून घेतो रजा. आपण पाहत राहा माजी आमदार चषक व सरपंच चषक 2025 चा हा संपूर्ण नाट्यमय